तैसे संत जगी क्रिया तरुणीला वित्यांगी बाळकाची चाली माता जाणूनी पाऊल तैसे संत जगी क्रिया तरुणीला वित्यांगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया तरुणीला वित्यांगी श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबांचा आज सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. श्री आमचे महाराज आदरणीय आणि त्यांचा आमच्यावरती असणारं आमचं त्यांच्यावर असणारं विशेषत्व प्रेम आणि या प्रेमाच्या पोटी या दोन फळांचं प्रेम एकमेकाशी आहे अशा त्यामुळे ही सेवा आज इथं घडते. वास्तविक पाहता तुमची आणि माझी ही वारी म्हणजे आपली कुठली आनंदीची वारी, परंतु सरकारच्या काही धोरणामुळे कोरोनाच्या महामारीमुळे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला लवकर त्यांनी लॉकडाऊन केलं किंवा त्या ठिकाणी कलम लावलं त्याप्रमाणे आपल्याला काही तिथं जाता येणं आणि आम्ही सुद्धा कार्यक्रम विकत घेतला आमच्या
महाराजांनी सांगितलं असं आहे छान. आणि कुठेतरी सेवाच आहे. ज्या ठिकाणी तुम्ही उभा आहे तिथं उभा राहून म्हणतात ती सेवाच आहे. ती भगवंताला ज्ञानोबाला समर्पित होती. कारण त्यांचं त्या निमित्ताने ही सेवा ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने ही प्रासंगिक अशा प्रकारची सेवा आहे. संत सेवा आहे. ज्ञानोबाराय म्हणजे आमच्या वैष्णवांचं काय मूळ पाया असं प्रकार. ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवा तुका झालासे कळस. भक्ती संप्रदायाचा अशा प्रकारचा नामाचा भजनाचा कळस असतील तर ज्ञानोबाराय आणि त्या वैष्णवांची पताका हा वैष्णव तयार करण्याचं काम याचा मूलभूत पाया करण्याचं काम कुणी रचलं असेल तर आमच्या महावैष्णव ज्ञानोबारायांनी. आणि तो सुद्धा निवृत्तीनाथांच्या सानिध्यात सद्गुरूच्या कृपेशिवाय हे होऊ शकत नाही. हे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओव्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की श्री गुरु सालिखा हस्ता पांढरा इतरांचा लिखा कोणी. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिलेले संपूर्ण माझ्या हातात. हे का दिलं? माझे सगुण निर्गुण अशा प्रकारचे असणारे माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानोबाराय घडायला निवृत्तीनाथ महाराजच का नाही? वारकरी संप्रदायात पहिले वारकरी कोण असतील तर निवृत्तीनाथापासून आदिनाथापासून परंपरा आलीसे झाली. ही परंपरा कुठून आली? आदिनाथापासून. भगवान शंकर वैष्णवांचे वीर कोण असतील तर भगवान शंकरापासून ही असलेली परंपरा. निवृत्तीनाथ महाराज शंकरच अवतार आहे. ज्ञानोबा महाराज ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा अवतार अशा प्रकारचे आहे. सोपानदेव ब्रह्मदेवाचा अवतार आहे. मुक्ताबाई आदिशक्ती आहे. कशासाठी या संत महात्म्यांनी कार्य केलं? उद्धाराया या देहाच्या रूपाने भगवत भक्ती
संत सेवा कशी प्राप्त करता येईल, ते ज्ञान कसं प्राप्त होईल हे सांगण्यासाठी साधू संत महात्म्यांनी घेतलेला हा उद्देश. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या चिंतनातूनच हे वर्णन सांगतात की देवाचं कशी अवस्था आहे, परमात्मा प्राप्तीचं साधन काय असेल तरी देतं. नरदेह निदान उत्तम असा उत्तम गती देवची तर्काची तर्काची न धरा. नरदेह आपल्याला प्राप्त झाला, या देहाने परमात्म्याची एकरूपता प्राप्त करून दिली. देवे दिला देह भजन आहे का, भोजन भजन गोवला जो यादाला फाटा बारी केला. मला परमात्म्याची उपासना करण्यासाठी या देहाने, या कायेने, या वाचेने, या मनाने, हे तिन्ही प्रकारच्या तपाने परमात्म्याशी एकरूपता प्राप्त. दिले इंद्रियात पाय काढ, डोळे मुख बोलाया गेले तू जोडसी कोण नारायण. जर नाही जोडला तर नासे जीवपण. जर देव प्राप्त या देहाने देवाच्या साठी जर आपण कर्तव्य केलं नाही, संत सेवेसाठी कर्तव्य केलं नाही, आपल्या आई बापासाठी आपण कर्तव्य केलं नाही, तर या देहाला येऊन करायचंय का? कशासाठी देह सांभाळायचा, कशासाठी मिळवायचा, प्राप्त कशासाठी? पैसा गोळा करायचा, जागा घ्यायची, शेती वाढवायची, बंगले बांधायचे. पण महाराज त्या गोष्टी इथल्या इथं राहणारे ते काही बरोबर येणार नाही. जे बरोबर येणार आहे ते या देहाने केलेली सेवा, म्हणजे माता पित्यांची सेवा असेल, गुरुची सेवा आहे, आई वडिलांची प्रथम प्राधान्य आहे. त्यांनी जन्म दिला त्यांची सेवा करावी. पण आता जगाचा कलियुगाचा काळ असा उलटा झालाय की वृद्धाश्रमाची संख्या जास्त वाढली, हे फार मोठं दुःख आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तर अशी जी भक्त मंडळी आहेत ते माता पित्यांची खूप सेवा करतात आणि सेवा करणं हे फार भाग्याचं आहे. गुरुसेवा, या गुरुने आपल्याला मोक्ष मार्ग दाखवला, ज्या गुरुने हा मार्ग दाखवला तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कुठे काय. तुम्ही याच मार्गाने गेला तर आता पावी जेल घरा. मग मी यांचे पाय धरले, पायावरी ठेवू सर्वतः दुपेक्ष. मी आता घराला पोचेल, पण कुठल्या? मोक्षाच्या. त्या घराला पोचेल, कुठले? ज्ञानोबा यांच्या दारी पोचेल, आळंदीच्या वारीला पोचेल, त्र्यंबकेश्वरला पोचेल, पैठणला जाईल, पंढरपूरला जाईल. कुणाच्या संगतीत? या संतांच्या. का? त्यांनी मला मार्ग दाखवला. मार्ग दाखवला तो सुद्धा कुठला? आमच्या या देहाच्या उन्नतीचा मार्ग, या देहाने केलेल्या करणाऱ्या कर्तव्याचा मार्ग त्यांनी आम्हाला दाखवला. बर, सद्गुरु मार्ग दाखवतात पण तो तुमच्या हिताचाच आहे. म्हणून सद्गुरु काय आणि संत काय
काय करतात, हे मार्ग दाखवतात. आणि नुसतेच मार्ग दाखवत नाहीत महाराज, नुसतं जा म्हणत नाही, हाताला धरतात. आणि हे जळगावकराचा मठ, हे ज्ञानोबारायांच्या आळंदी, हे त्र्यंबकेश्वरचं निवृत्तीनाथ, पैठणचे नाथ महाराज यांच्या दारात देऊन काय करतात, पोचवतात. लक्षात ठेवा, ज्याला जो स्वतः जीवनमुक्त दशेला प्राप्त आहे त्यांना काही आवश्यकता नव्हती, परंतु त्यांनी जगाचा कळवळ सांगताना कुणाचा कळवळ आहे, तो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळ शोधून आले सत हित जगाची. संत महात्मे कोणासाठी आले, जगासाठी आहे की जगासाठी अवतार घेतले. मग त्यांचे किती उपकार आपल्यावरती, केवढे उपकार संतांचे. मला सांगा, वारकरी संप्रदाय निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांनी अवतार घेतले नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती याचा विचार करा. आणि कोरोनात तर राहिलो असतो का, हाय आणि त्या आपण वारकरीच नसतो, कोरोना आला असता तर काय झालं असतं, आपली कवा ढगात मुळी गेली असते. महाराज भले भले गेले, त्यांचा परिणाम महाराज आपण वैष्णववीर आहे. वैष्णववीरांच्याकडे एकच धारदार शस्त्र आहे, नामाचं. या नामाच्या शस्त्राने काय होतं महाराज, त्याला कुणी हात लावून देत नाही. कळिकाळावर घातली कास, कोरोनाच्या काळात आपण सगळे सुखरूप झालो, आपली उपासना चालू आहे, नित्यनेम चालू आहे, नामाचं शस्त्र आपल्या हातात आहे, तुमच्या हातात नामाचं शस्त्र आहे. नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वळू, आम्ही दैवाचे दास म्हणून या संत महात्म्यांच्या जवळ असणारं शस्त्र, आणि त्यांनी ते आपल्याला दिलं. एवढे उपकार त्यांनी आपल्यावरती केले. महाराज हेच सांगतात की संत महात्मे काय करू शकतात. संत महात्म्यांचं जे असताना अवतार कार्य आहे, या अवतारामध्ये महात्म्यांनी एवढे मोठे जगावरती अनंत उपकार केलेले आहेत, आणि हे स्वतः त्या जीवासाठी राबले. मी मगाशी सांगितलं की ते आपल्याला घरापर्यंत नेऊन पोचवायचं कार्य करतात. महाराज सांगतात दृष्टांत दिलेलं या अभंगामध्ये, दोन दृष्टांत आणि सिद्धांत. काय महाराज अभंगामध्ये पहिल्या चरणात सांगतात, काय सांगितलंय, अर्भकाची साथी पंथे हाती धरली पाठी.
लक्षात ठेवा. अर्भक म्हणजे बालक, ऐक नाही आपल्याला माहिती आहे. आणि त्या बालकाच्या हातात पाटी दिल्यानंतर जे कोणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतो, पंथी म्हणजे ज्येष्ठ किंवा गुरुजी शिकवणारे, मग ते काय करतात, त्या बालकाला ग कसा काढायचा आहे की नाही. मग त्या गुरुजींना सगळं येतं किंवा घरातल्या ज्येष्ठ मंडळीला सगळं येतं किंवा आई वडिलांना सगळं येतं, पण त्या बालकासाठी ते आपल्या हातात काय घेतात, त्यांना येत नाही असं काही नाही, सगळं येतं त्यांना. गुरूंना सगळं येतं, महात्म्यांना संतांना सर्व काही प्राप्त होतं, पण सामान्य जीवासाठी अज्ञानी जीवासाठी ते स्वतः आपल्याकडे अज्ञान, ते स्वतः काय करतात तर ते उपासना करतात, ते स्वतः आपल्या बरोबर घेऊन चालतात. बाबा तुला जायचंय ना, चल माझ्याबरोबर, मी घेऊन जातो. एखाद्याला सन्मार्गाला लावायचं कार्य करणारे कोण असतील तर महात्मे, पंथे, संत आहेत, गुरु आहेत, वैष्णव वेर आहेत. आणि मग ते बालक, त्या बालकासाठी ते गुरुजी किंवा ते माता पिता किंवा सद्गुरु ती पाठी हातात घेतात. पण ते हाती धरली पाठी. मग असं कार्य पुढे करावं, तैसे संत जेही, असं कार्य करावं या संत महात्म्या, या वैष्णव वीरांनी क्रिया करून दावित्या, स्वतःंगी क्रिया करतात आणि मग दुसऱ्याला दाखवतात. असं नाही की स्वतः आधी दुसऱ्याला सांगत राहायचं, स्वतः आपण कोरडे भाषण, असं काय. महात्म्याने स्वतः क्रिया केली, स्वतः कार्य केलं आणि मग जगामध्ये वैष्णवत्व प्राप्त झालं. असे वैष्णव महात्मे होऊन गेले महाराज. दुसरा दृष्टांत महाराज या ठिकाणी सांगतायत. बालक आहे, ते बालक चालायला लागलं. काय सुंदर वर्णन सांगितले महाराज. ते बालक चालतंय, म्हणजे माऊली त्याच्या बरोबर चालती. ते पाऊल टाकायला लागले, पाऊल टाकतंय, हळूहळू चालतंय. मग त्या माऊलीचं बोट धरलेलं आहे, आईचं बोट धरलंय. आईला पळता येतं, आईला चालता येतं, आईला पळता येतं, पण आईला माहितीये मी पळाले तरी बोटाला धरलेलं पोरग काय होईल, पडल, त्याला लागेल, त्याला आपल्या लेकराला त्रास होईल. आईला सगळं कळतंय, आईला सगळं करता येतंय, तिला चालता येतंय, पळता येतंय, सगळं आहे. पण त्या लेकरासाठी त्याचा जसा पाऊल पडल तशी ती माऊली पाय टाकते. बाळकाचे चाली माता, शब्द लक्षात ठेवा, जाणून, हा महत्वाचा. जाणून म्हणजे तिला सगळं येतंय, पण जाणून. आपले गुरु आपल्यावर किती करतात प्रेम, लक्षात ठेवा. पण हेच लक्षात घ्या की संत आणि गुरु काय करतात हे आपल्याकडे जाणून. त्यांना सगळं येतंय, माहिती आहे, तू काय बोलणार हे माहितीये, तू काय करणार हे माहितीये, पण जाणून. जाणून ते करी माझी तुझी प्रेम खूण देखलिया मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. महाराज वर्णन सांगतात की बरं झालं ती लावली नव्हती, तीच मीच लावली तुम्ही ती. विठाला विठाला बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. माता जाणून पाऊल घालती महाराज. तसे आमचे महात्मे आहेत, तसे आमचे निवृत्तीनाथ महाराज आहेत, ज्ञानोबा आहे, सोपान काका आहेत, मुक्ताबाई, जगद्गुरु तुकोबार आहे. आधी वैष्णववीरांनी काय केलं, अहो देव त्यांना जवळ होता, देव त्यांच्या जवळ होता, देव त्यांच्याशी बोलत होता, देव त्यांच्याशी आहे की नाही, काय इच्छा लागतील ते पुरवत होता, मनोरथ पुरवत होता. पण त्यांनी समाजात राहून कसे वागले. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करून दावी त्यांगी. आणि मग अशा वैष्णवाने फार मोठं कार्य केलं. घेऊन जगद्गुरु तुकोबार
या अभंगामध्ये संतांनी केलेल्या कार्याचं वर्णन सांगतात, क्रियेचं वर्णन सांगतात. लक्षात ठेवा, आपला मोठेपणा महात्म्याने कधी मिरवलं नाही. दुसऱ्यासाठी जीवन जगणं हाच खरा मोठेपणा. दुसऱ्यासाठी दुःख भोगणं हाच खरा संतांचा उदारत्व आहे. संतांचे उदारत्व किती आहे, उदारत्व आहे. लक्षात ठेवा. संतांचं उदारत्व फार श्रेष्ठ आहे. संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार भरले अनंत भांडार उदार येतं, अंगी उदारता. दुसऱ्यासाठी जीवन बघणं, दुसऱ्यासाठी कष्ट सोसणं हे संत महात्म्यांचा असलेला अनुभव आहे. आपले आईवडील आपल्या डोळ्यासमोर गेले, विठ्ठलपंत रुक्मिणी माता आहे की
निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना, या वैष्णवांना किती दुःख झालं असेल. ज्याच्या आईवडिलांना आत्मदहन करण्याची शिक्षा या समाजाने भोगावी लागली, यापेक्षा या धर्माचा अहंकार, धर्म मार्तंडाचा अहंकार केवढा असेल, त्या पंडितांचं पंडित्व केवढं. कारण धर्म होता पण धर्माचा अहंकार होता, धर्म होता पण धर्माचा मीपणा जास्त होता. त्या अहंकारामुळे विठ्ठलपंत रुक्मिणी मातेंना आपले देहत्याग करावा लागला. हे समाजामध्ये त्यांना शुद्ध झालं नाही, म्हणून या संतांनी ठरवलं. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की ज्ञानोबराय, आता या जगाला अजून माता पिता कुणाचे जायला नकोत. आता इथं ज्ञान उपदेश करण्याची वेळ आली आहे, कारण आता कार्य करण्याची वेळ आली आपल्याला. आणि मग काय कार्य केलं? सोपं. महाराज केवढं कार्य मोठं केलं. रेड्यामुखी वेद बोल, गर्वद्विजांचा हरविला. द्विज म्हणजे ब्राह्मण, आणि त्यांचा गर्व होता, अहमपणा होता, मीपणा होता. ज्ञान असावं पण ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार नसावा. त्या ज्ञानाची किंमत शून्य आहे. ज्ञान दुसऱ्याला देण्यासाठी उत्पन्न होतं. सगळ्या शाळेतल्या गुरुजींनी ठरवलं ज्ञान सांगायचंच नाही, नुसतं शिकायचं, तर कसं व्हायचं? मग तिथं अहंकार मी पण आहे, लक्षात ठेवा. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञान दिलं कुणाला? ज्ञानेश्वर महाराजांना. ऐक, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आती जायचे. लक्षात ठेवा. परमात्मा दाखवण्याचा, परमात्म्याच्या मार्गाचं ज्ञान द्यावं लागलं कुणाला? निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांकडे ते वासा दिलं. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांना दिल्यानंतर ज्ञानोबरायांनी काय महाराज कीर्ती केली. तिने रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याची ताकद माझी नाही, ज्ञानोबरायांतात नाही, हे मी करू शकत नाही, माझे श्रीगुरु पाठीशी. श्रीगुरु निवृत्तीनाथ दादांची कृपा आहे. कृपा असल्याशिवाय कुठलीही कार्यसिद्धीला जाऊ शकत नाही. आणि संत कृपा झाली, इमारत फळा आली. लक्षात ठेवा. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखमा देवर विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. निवृत्तीनाथ महाराज, विठ्ठलपंत आणि आई वडील यांनी ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा केल्यात बरं का. 4 मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरच्या. एवढं त्याच्या चरित्रामध्ये वर्णन आहे. आता ते विठ्ठलपंत रुक्मिणीमध्ये प्रत्यक्ष भगवंताचाच अवतार होता. इंद्रायणीमध्ये देह संपूर्ण समर्पित करणं ही लीला आहे. परंतु समाजाला आत्मसात ज्ञान सांगण्यासाठी या महात्म्यांना आता हे कार्य करायचंय. निवृत्तीनाथ महाराज खूप शांत होते. महाराज ज्ञानोबराय सहन होत नव्हता जगाचा अपराध त्यांना. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, मुक्ताबाई तर सोपान काका, मुक्ताबाई तर खूपच लहान हो, सोपान काका. आणि अशा वैष्णवांनी सिद्धबेटाच्या झोपडीमध्ये राहून आपलं आयुष्य घालवलं. आज आहे तर आजची भ्रांत, उद्याची तर भ्रांत, म्हणजे पण त्यांना चिंता नाही. समाजाने दिलेलं पीठ सुद्धा लोकांनी झोळीत फाडून टाकावं आणि ते पीठ जमिनीवर सांडलं की माती आणि पीठ एकत्र करावं, अशी लोकांची वृत्ती होती त्यावेळेस. कारण ज्ञानाचा अहंकार होता. आणि अहंकारामध्ये वृत्ती चुकीची झाली आणि या संत महात्म्यांना ती मानवलं नाही. पण मग आपल्या आईवडिलांनी ज्या साड्यासाठी आपला देह त्याग केला, त्या मौंजी बंधनाचा अधिकार मागण्यासाठी त्यांना पैठणला जावं लागलं. सिद्धोपंतांच्या सहाय्याने त्यांनी मौंजी बंधनाचा अधिकार मागण्याचे पैठण क्षेत्रात आले. आणि मग काय, ज्ञानोबराय निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांकडे पाहिलं, ज्ञानोबराय निवृत्तीनाथांकडे पाहिलं. म्हणले काय, त्याचा आत्मा माझा आत्मा एक हे ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज बोलले त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराजांनी कृपा केली महाराज. आणि नुसता मस्तकावरती हात ठेवला महाराज त्या रेड्याच्या. रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवल्यावर ओंकार हा शब्द प्रणवाचा आहे महाराज. त्याची कीर्ती, काय कीर्ती व्हावी महाराज. रेड्या मुखातून वेद बोलायला लागला, ढसा 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 बोलायला. अरे तुम्ही ज्ञानी धर्मपंडित जसा वेद बोलू शकणार नाही, त्यापेक्षा कैक हजार पट्टे आमच्या संतांच्या नुसत्या सहज कृपेने
नुसता स्पर्शाने वर का, स्पर्श ज्ञान म्हणायचं. संतांच्या चरणाचे पायाला हात का लावायचा याच्याकरता आहे, स्पर्श ज्ञान आहे तिथं. आणि नुसतं बोललं तर काही होतं. मग सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. अशा वैष्णवांनी महाराज ज्ञानोबारायांनी अशा पुरठाचं कार्य केलं. आणि मग ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांना ज्या पंडितांनी मोठमोठ्या पगड्या डोक्यावरती घातल्या होत्या त्या पगड्या उतरल्या आणि ह्यांना खांद्यावर घेतलं, उड्या मारल्या, नाचू लागले. काही लोक त्यांच्या चरणावरती लोळू, काही लोक म्हणू लागले महाराज आमचा उद्धार करा. महाराज संतांची कीर्ती क्रिया करावी लागली. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, सामान्य जीवासाठी कार्य करावं लागलं. जर तशीच रूढी परंपरा राहिली असती तर आज धर्म चुकीच्या दिशेने चालला असता. आणि ते धर्माचं मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक अवतारात देव कुणाच्या ना कुणाच्या साह्याने कार्य करतो. महाभारतामध्ये अर्जुनाला धर्माचंच ज्ञान दिलं आहे की नाही, आणि त्याचं तत्व गीता रूपाच्या रूपाने आपल्यासमोर आले. ज्ञानोबारायांनी त्याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने. ज्ञानांची ईश्वरी आहे की नाही, ज्ञानेश्वरी, त्यातून ज्ञान प्राप्त होत आहे. लोपले ज्ञान जोगी ज्ञानाची श्रेष्ठत्व होती.
आणि त्या गीतेचं तत्त्वज्ञान थोर होतं महाराज. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सामान्य जीवाला आणि ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे केलेले ज्ञानेश्वरीचं निरूपण. आणि ज्ञानोबरायांनी नेवासे या क्षेत्र तीर्थामध्ये राहून त्या ठिकाणी पैस म्हणजे खांब, पैसाला टेकून बरं का, संतांच्या स्पर्शाने या जगात मंदिरासाठी खांब बांधले गेले, पण खांबासाठी मंदिर बांधलं ते फक्त ज्ञानेश्वर बांधलं नेवास्याला. ज्या संत महात्म्यांचा स्पर्श ज्या वस्तूला झाला, त्या वस्तू म्हणजे तो खांब ज्याला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, त्या मंदिराला खांब लागतात, घराला खांब लागतात, पण त्या खांबासाठी मंदिर बांधलं हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये केवढं गौरवास्पद आहे. लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा उगम झाला, ज्ञानेश्वरीचा जन्म जिथं झाला ते नेवासे क्षेत्रगाव. लक्षात ठेवा. आमच्या बेलापूरकर घराण्यामध्ये नेवास्याची वारी बरं का, पैठणची वारी झाली की नेवास्याला जायचं चालत. नेवासा फाल्गुन वद्य एकादशी, द्वादशी, त्रयोदशीचा माऊली जवळचा काला करायचा आणि मग पंढरपूरकडे तोंड करायचं आणि रामनवमीला पंढरपूर, असा वारीचा प्रमाण. त्यामुळे नेवास्याला आम्ही दरवर्षी जातो आणि फार मोठं जुनं रेकॉर्ड. आमच्यातला एक वारकरी होते विनेकरी बा केदार बाबा कराडकर, हे आमच्या दिंडीतले विना घेऊन चालायची आणि त्यांची समाधी तिथं आहे, कारण ते तिथं गेले, त्यांची समाधी तिथं आहे. द्वादशीला त्यांचा समाधी सोहळा तिथं होता. सकाळ संध्याकाळ आम्ही कीर्तन करतो, काला करून मग परत येतो. पुष्कळ दिंड्या येत होत्या तिथं नेवास्याला पूर्वी. आता राहिले नाहीत कोणीच नाहीत, फक्त आम्हीच टिकलो. आम्हीच जातो, आपलं तेवढं सेवा करतो. आणि परंपरा आहेत ना आपल्या, नियम आहेत आपले, नियम हे सगळं आपला प्राण आहे. आणि मग पंढरपूरचा प्रवास. सांगायचं तात्पर्य की सेवा घडली पाहिजे. फार भाग्य आहे की अशा वैष्णवांची सेवा घडणं फार दुर्लभ. भाग्य आहे, आपण भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीला. लक्षात ठेवा. संत सेवेचा अधिकार फार मोठा आहे महाराज, वैष्णवांचा अधिकार फार मोठा आहे. पण ज्ञानोबारायांनी अशा प्रकारचं कार्य केलं की एका खांबाला सुद्धा मंदिर बांधलं गेलं. एवढी त्यांची कृपा. नुसतं खांबच जाऊ द्या, ज्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहिली त्याचा अधिकार केवढा आहे. त्याचं सरण रचलं होतं. कोणाचं? सच्चिदानंद बाबा सरणावर होते. आणि ज्ञानोबाराय वैष्णव आपले तीर्थयात्रा करत करत निघालेले, आले नेवास्याला. सच्चिदानंद बाबांच्या मंडळीने विचार केला आता सती जायचंच आहे, जाणारच, चित्ते तोडी घ्यायची. ही दिंडी आली, महात्म्यांचे पाय धरा, दंडवत घातला. माऊलीने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भाऊ. म्हणले हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या? काय झालं? म्हणले पतीचं हे काय सरण रचलंय, पतीचं सरण रचलंय आणि तुम्ही मला आशीर्वाद देता अखंड सौभाग्यवती भाऊ. संतांचे शब्द वाया जाणार नाहीत. हाक मारली, सच्चिदानंद बाबा उठा. मेले माणूस जित उठविले, वेळ काळाचे ग्रासिले. गा वासुदेव बोलतो बोले कैसा, वासुदेव बोलतो बोल. बाळा पोटी मायरी गेलं, मेले माणूस जित उठविले. लक्षात ठेवा. काय कार्य केलं? सच्चिदानंद बाबा उठले, हाक मारली, सहज बोलणे आहे की नाही. हाक मारल्यावर त्या सरणातून बाहेर आले, दर्शन घेतलं दोघांनी. आशीर्वाद काय दिलता? सौभाग्यवती म्हणले तुम्हाला जाऊन चालणार नाही, लिखाण करायचंय. त्यांचं आडनाव थावरे आणि त्या थावरे घराण्यातले सच्चिदानंद बाबा. आणि मग ज्ञानेश्वरी त्यांनी पूर्ण लिहिली आणि नंतर देह ठेवला. लक्षात ठेवा. शके 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला.
आणि त्या थावरे घराण्यातलं आजही आम्हाला एकादशीची पंगत आहे, त्यांच्याच घराण्यातली पैठणला आपल्या नेवास्याला. आता त्यांना सांगितलं, महाराज तुम्ही एकच काम करा, थावरे घराणं तुमच्याकडे लिहायचं काम आहे, जेवढ्या आयुष्यात जेवढ्या ज्ञानेश्वऱ्या लिहिता येतील तेवढ्या लिहा. त्यांना मी सांगितलं, हे तुम्हाला काम दिलं, अहो हे भाग्याने मिळालं. ज्ञानेश्वरी लिहिण्याने तुमच्या जीवनाचा उद्धार होतो, हे तुमचं दिलेलं कार्य आहे संतांनी, हे काम आहे, हे तुम्ही करा. पण आता सगळे ऑफिसर झाले, कोणी कुठे गेले, कोणी कुठे गेले. लिखाण काय पूर्वी दका भाऊ, थावरे भाऊ करायचे बरं का. थावरे भाऊ काय न्यायचे, त्यांच्या घराण्यातले तेवढे एक होते आपले थावरे भाऊ. आता कुणी राहिलं नाही. सांगायचं तात्पर्य की हे भाग्याने मिळणार आहे संत सेवा, आणि अशी सेवा घडणं म्हणजे केवढं थोर भाग. अशा संतांचे महात्म्य म्हणून काय वर्णन करावे, आहे की नाही. म्हणून अर्भकत आपण म्हणजे कोण, सामान्य माणूस, बालकत, अज्ञानी आहेत. ज्याच्या गळ्यात माळ नाही ती बालकच आहे, त्याने गुरुच केला नाही, बालकच येतो. त्याची वृत्ती कशी आहे, बाल्यवृत्ती आहे. कधी तो काय करेल तर कधी काय करेल, कारण त्याचं मन त्याला आवरत नाही, त्याची बुद्धी त्याच्या ताब्यात राहत नाही, आहे की नाही. आणि मग ती बाल्यावस्थाच म्हणायची. म्हणजे अर्भक कोण आहेत, आपणच आहेत सामान्य. आणि ज्यावेळेस तो गुरु करतो, ज्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडते, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या गुरुचा ज्ञानोपदेश होतो, त्यावेळेस तो पूर्ण शिष्य प्राप्त होतो, आहे की नाही. आणि मग तो त्या संत संगतीत येतो. आणि मग काय, त्याला महाराज कशाची भीती आहे का. मग बाबा तू कुठेही जा, कोरोनाच्या एरियात फिरला तरी तुला काही भीती नाही. संत महात्मे एवढं कार्य करतात. म्हणून अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. संत महात्मे मी मोठा आहे, मी कसं काम करू असे म्हणणाऱ्यातले नाही. संत महात्मे औदार्यातले. नाथ महाराजांच्या जीवनातलं उदाहरण असं आहे की नाथ महाराज जहागीरदार होते, आहे की नाही. नाथ महाराज जहागीरदार, त्यांना काय कमी होतं का, संपत्ती भरपूर हो, जहागीरदार असते. पण नाथ महाराजांची अहंकार बुडवण्यासाठी, नाथ महाराजांना कमी लेखण्यासाठी काही मंडळींनी एक युक्ती केली. नाथ महाराजांनी ब्राह्मण भोजनाला आमंत्रित केलं ब्राह्मणांना. सगळे ब्राह्मण जेवायला आले, पंक्ती बसल्या. आणि 4-2 ब्राह्मण त्यांनी ठरवलं की नाथ महाराजांना राग आणायचा. त्यांना कधी रागच येत नव्हता हो. शांती ब्रह्म एक नाथ महाराज, आहे की नाही. शांती ब्रह्म. संतांनी फक्त जीवन कसं बघितलं, आणि आपण दिंडीत चाललो तर कोणाचा धक्का लागला दे डोळे फुटलेत काय, हां, आपल्याला कसं सहन होत नाही. पण संतांचं महात्म्य कार्य एवढं होतं. आणि पंगत वाढायला आईसाहेब आल्या, म्हणजे नाथ महाराजांची पत्नी. वाढतायत प्रत्येकाला. आता कुठली बाई वाढताना खाली वाकूनच वाढते. खाली वाकल्याबरोबर ज्या ब्राह्मणाला वाढत होती तो पाटावरनं उठला आणि आईसाहेबांच्या पाठीवर बसला. एवढ्या लोकात, एवढ्या समाजामध्ये, आणि तो ब्राह्मण पाठावर बसला, पाठीवर. आईसाहेब तशाच उभ्या. नाथांनी लांबून पाहिलं. नाथ महाराज म्हणाले, अगं हरिपंडिताला पाठीवर खेळून लहानपणी बरेच दिवस निघून गेले म्हणले. हा पाठीवर बसलाय, हा ब्राह्मण समजू नको, हरिपंडितच समज. नाथांना काय राग आला, ही संतांची औदार्यता आहे महाराज. समाजामध्ये वावरणं, समाजामध्ये राहणं, ती क्रिया करणं, कार्य करणं, हे सोपी गोष्टी नाहीत. आणि तेवढी उदारता यांच्या अंगी होती महाराज. म्हणून मी मोठा आहे, मी कसं बोलून काय सांगू, असा राग द्वेष कधी या महात्म्यांजवळ नव्हता. काशीचं पाणी त्या गाढवाला पाजावं. भूतदया, संतांच्या अंगी भूतदया आहे, उदारत्व आहेच. परंतु यांचे गुण किती सांगावे तेवढे थोडे आहेत. लक्षात ठेवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. विठोबा जय जय विठोबा. जय
बाळकाचे साठी पंते हाती धरली पाठी. तैसे संत जगी क्रिया करुणी जावी त्याने. सद्गुरू नसतील तर शिष्य तरी कसे प्राप्त होते. गुरु असे ज्ञानी संपन्न अशा प्रकारचे वैष्णववीर आहेत. वारकरी संप्रदायाला ज्यांनी मूलभूत अशा प्रकारच्या आणि नामाचा ठोस पाया ज्यांनी रचला असे ज्ञानोबराय. आणि या ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजांना गुरु मानून जी उपासना साध्य केली. महाराज वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी अशा प्रकारचा भक्कम केला. नामाचा पाया आहे, उपासनेचा पाया आहे, गुरुचा पाया आहे. गुरुशिवाय परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. संतांनी दाखवून दिलं. नामदेवरायाला गुरु करावं लागलं आहे की नाही. सगळ्या वैष्णवांना गुरु करावं. चांगदेव महाराजांना गुरु करावं लागलं. चांगदेव महाराजांचा अहंकारीच वृत्ती. आणि काय एवढा अहंकार. 1400 वर्षाचा योगी तपस्वी पूर्ण सिद्धी प्राप्त मिळालेली. सगळ्या सिद्ध्या होत्या महाराज, पण जी सिद्धी आमच्या ज्ञानोबराय निवृत्तीनाथांजवळ होती ना ती नव्हती. बरं 3 वेळा परीक्षा बघितली बरं का. साधे नाही. संतांनी काय केलं. उदारत्व किती आहे बघा. एखादा मोठा आहे आपल्यापेक्षा, विद्वान आहे, म्हणून त्याचा अपमान कधी होऊ दिला नाही. या वैष्णवांनी काय कार्य केलं पहा. मुक्ताबाईने ती मेलेली माणसं घरी पाठवली. चांगदेवळीला आली. ह्यांची यात्रा चांगदेवळीला. बरेच माणसं मेलेली होती. आणि त्या चांगदेव महाराज समाधीतून आला 14 वर्षांनी की त्यांची दृष्टी पडली मेलेल्या लोकांना की ते उठून घरी जायचे. अशी सिद्धी होती बरं का त्यांच्या. मुक्ताबाई म्हणली, दादा हे समाधीतून योगी येईपर्यंत ह्यांनी असंच पडावं का म्हणले. मेलेले मुडदे मी पाठवू का. दादा माहिती होतं निवृत्तीनाथ महाराज. दादा म्हणले पाठव. मुक्ताबाईने सगळ्यांवरनं एक हाड ओळून टाकलं. ती सगळी उठली आणि गेली घरी. चांगदेव महाराज समाधीतून वर आले. चांगदेव म्हणले, महाराज म्हणले एवढ्या वर्षात कुणी मेलं नाही का. म्हणले ढीग लागला होता महाराज. कुठे गेला. गेला म्हणले घरी उठून. कुणी केलंय. हा लहानशी मुक्ताबाई होती म्हणले मुली. 4 भावंड जाता जाता तिने कार्य केलं. चांगदेव महाराजाला काय कोण मुलं आहेत कुठली. आळंदीची. ठीक आहे म्हणते. लिहा त्यांना पत्र. घेतलं पत्र लिहायला. काय लिहावं प्रश्न आहे. काय लिहावं. चिरंजीव लिहावं तर अधिकार मोठा आहे. आणि परमपूजनीय लिहावं तर वयाने लहान आहेत. काय लिहावं. इथंच खुटली बुद्धी. कोरच पत्र पाठवलं. आमचे संत मंडळी बसलेली होते. निवृत्तीनाथाच्या हातात पत्र आलं. निवृत्तीनाथाला पूर्ण ब्रह्म विश्वाचा तो गुरु. निवृत्तीनाथ महाराज कोण. विश्वाचे गुरु होते हो. त्यांना सगळं ज्ञान होतं. स्वामी निवृत्ती दातारू. निवृत्तीनाथांनी ते बघितलंच नाही. माऊलींकडे दिलं. माऊलींना माहिती होतं याच्यात काय. सोपान काकाकडे दिलं. कारण त्याचा अधिकार फक्त होता तो मुक्ताबाईकडे. म्हणजे सोपान काका पाहिले हसले. आणि मग मुक्ताबाईंनी पाहिल्यानंतर तर तिला हसू जावर ना. हसली. दादा अरे हा कोरा आहे. या पानासारखाच हा कोरा दिसतोय. याला कळलं नाही का आपल्याला काय लिहावं. आपल्याला काय लिहावं. पत्र पाठवलं. निरोप पाठवला. काय लिहावं ते सुद्धा कळत नाही याला. निवृत्तीनाथ महाराज म्हणले बरोबर आहे मुक्ताबाई. आता कोऱ्यावरती अक्षर टाकायचे काम ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांना सांगितलं लिहा. ज्ञानोबरायांनी 65 ओव्या लिहिल्या बरं का. 65 आणि 65 ओव्या तयार केलेलं पत्र. त्यामध्ये त्यांचं वर्णन केलं. ओम स्वस्ति श्री वटेषु जो जगद्वासला प्रकाशू. काय वर्णन. आपल्यापेक्षा ज्ञानी अहंकारी म्हणून त्याचा अपमान व्हावा असा हेतू त्यांचा कधीच नव्हता. त्यांचा गौरव केला त्यांच्या शब्दात ज्ञानोबरायांच्या. महाराज ते पत्र
पाठवलं ज्ञानोबारायांनी, ते दिलं आणि ते चांगदेव पाशष्टी त्याचा ग्रंथ झाला बरं का. चांगदेव महाराजांच्या हातात पडलं. चांगदेवाला पहिल्या शब्दाचा अर्थ कळला नाही. इथनं सुरुवात. आता ही गाडी पोचायची कावा. चांगदेव महाराजाचा तरी गर्व गेला नाही. काही लोक इतके निगरगट्ट असतात बरं का, कितीही सांगा, एकदा दोनदा तीनदा सांगितलं तरी कळत. संतांनी आमच्या जागून हलवलं तरी त्याला अहंकार गेला नाही त्याचा. ते म्हणाला ज्यांनी लिहिलंय त्याला तरी कळतंय का म्हणले. चला जाऊ विचारून. चला म्हणले आळंदीला. मग कसं जायचं. मी काय साधा नाही, सर्वभौम संपन्न आहे, माझ्याकडे सर्व सत्ता आहे. 1,00,000 शिष्य, 1,00,000 जिवंत माणसं. ज्याच्यावर बस जायचंय तो वाघ जिवंत आणि त्याला हाणण्यासाठी चाबूक सर्प जिवंत. आता म्हणले त्या पोरांचे डोळे दिपलेच पाहिजेत. अहंकार, योगाचा अहंकार. म्हणून नका जाऊ तया गावावर. योग याग विधी ज्ञानोबारायांनी स्पष्ट का सांगितलं. इथं योग याग तप साधना करायची गरज. येणे नो हे जी वायाची उपाधी. कशाला उपाधी वाढून घ्यायचा. नाकपुड्या बंद करायचा तोपर्यंत आपला अटकायचा कुठेतरी मधल्यामध्ये. त्या मार्गाला नका जाऊ त्या वाटा. सोपं वर्म सांगा. सोपे वर्म आम्हा सांगितले. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. चांगदेव महाराज निघाले. 1,00,000 शिष्य आणि ते वाघावर बसले. निघाले. कोणीतरी एक जण पळत आला माऊलींना. सकाळी कवळ्या भिंतीवर बसले होते. म्हणजे महाराज चांगदेव महाराज तुमच्या भेटीला येत आहेत. निवृत्तीनाथ महाराज म्हणले ज्ञाना, अरे एखाद्या मोठ्या योग्यानी साधूनी, त्याचं योग 1400 वर्ष आयुष्य, आणि अशा योगाने आपल्यासमोर यावं हे काही बरोबर नाही. त्यांनी आपल्यापर्यंत यायच्याऐवजी आपणच त्यांच्यासमोर जाऊ. कसं जायचं दादा. मुक्ताबाई म्हणाली दादा कसं जायचं. आणि मग दादा म्हणाले मुक्ताबाई आता बघ. ज्या भिंतीवर बसले तिलाच आज्ञा केली चल म्हणून. मुंगी उडाली आकाशी. लक्षात ठेवा. आता मुंगी कोण आहे. आमची मुक्ताबाई बरं का. आणि सूर्य कोण आहे. चांगदेव आहे. अहंकार तापाने तापलेला चांगदेव. अहंकारी गर्व. गर्वाला एका मुंगीने गिळावं. आणि त्या अहंकारी रूपी सूर्याला गिळायचं काम आमच्या बारक्याशा मुंगीने करावं. तर बाकीच्याची काय ताकद आहे महाराज. चांगदेव महाराजांनी पाहिलं आणि त्याच्या 1,00,000 शिष्यांनी पाहिलं. अरे आपण जिवंत सर्प, जिवंत वाघ आहे, जिवंत शिष्य आहेत 1,00,000. पण हे ज्याच्यावर बसून आले हे काही जिवंत. अरे अरे चांगदेव महाराजाला कळालं मी सगळ्या विद्या शिकलो पण ही विद्या काय आपल्याला माहित नाही. आणि महाराज भिंत टेकल्या बरोबर चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईचे पाय धरले. साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मी अपराधी आहे आपला, मला क्षमा करा. माझा अहंकार मला नडला, माझा गर्व मला नडला. मी जगातल्या सगळ्या सिद्धी प्राप्त केल्या पण ही सिद्धी काही मला जमली नाही. आणि मग मुक्ताबाईंनी कृपा करावी. मुक्ताबाईंनी मस्तकावर हात ठेवला. मग चांगदेव महाराज म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एखाद्या योग्याने म्हणावं कुणाला, लहान मुलीला गुरु करावा. अहो ही योग्यता आमच्या वैष्णवांची आहे. दुसरा जन्म कधी होतो. पहिला जन्म आईच्या उदरातून आणि दुसरा जन्म ज्यावेळेस गुरु करतो त्यावेळेस आपला दुसरा जन्म सुरू होतो. हे जीवनातलं सार मोठं अगणगण्य आहे महाराज. म्हणून संत महात्म्यांची कीर्ती फार वेगळी आहे. चांगदेव महाराजासारखा एखाद्या योग्याला सुद्धा अहंकार संपवायचं कार्य करणारी क्रिया करुणी दावी ती अंगी आहे की नाही. आणि बाळकाचे चाली माता जाणून पावलं घाली. बालक चालते
त्या मातेला कळतंय आपलं बोबडं बोलतंय, हळूहळू पाय टाकते, पण ती आई त्याच्याबरोबर पाय टाकते. ससे संत महात्मे या जगाबरोबर आपली चाल चालतात, आपल्याबरोबर चालतात, आपलं दुःख सहन करतात, आपल्याला समजवतात, आपल्यावरती कृपा करतात. अशी संत महात्मे क्रिया करतात या जगामध्ये. आणि आपल्यासारख्या या सामान्य जीवाचा उद्धार यांनी या ठिकाणी करण्यासाठी अवतार घेतलेले महावैष्णववीर ज्ञानोबाराय. आणि त्या संतांची महाराज केवढी मोठी कीर्त करून ठेवले त्यांनी. त्यांचं नाव हे तरण्यासारखं आहे महाराज. त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव जशी आहे ती नावेत बसल्यानंतर त्या नावेमध्ये इकडच्या तिरीला तिकडं नेऊन तोडते आणि तिकडची लोक इकडं आणून ते. उदक म्हणजे पाणी, उदकावरती तरते. लक्षात ठेवा, अशा संत महात्म्यांचं कार्य एवढं मोठं त्यांनी कार्य केलं की ते नाव रूपी आणि या ठिकाणी आज तरते. तरले तर तिहा भरवसा नामधारकाचा ठसा. मग संतांनी कशावर जीवावर तरले? हे नामस्मरणाच्या जीवावर. वैष्णव संतांनी भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्या नामाने परमात्मा आपलासा केला, म्हणून ते नाम सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर पुंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. असे वैष्णव महात्मे जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस झाले आणि भक्तीचा सोहळा त्यांनी प्राप्त करून घेतला. अशा वैष्णवांनी आम्हाला हाताला धरलं आणि आम्हाला घरापर्यंत पोचवलं. एवढं कार्य संतांनी उद्धार तिथं केलं. दुसऱ्याच्या जगासाठी उद्धार करणारे हे महात्मे अशा प्रकारचे कार्य करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि तो रेडा घेऊन निघाले. रस्त्यात चालत चालत, आता तो रेडा काय रेडा राहिला का त्याच्यावर पाणी व्हायचं परत गोष्ट आली. ज्याच्या तोंडातून तो बोलला त्याच्यावर पाणी व्हायची काही वेळ आहे का? आता तो मोकळा झाला, संत कृपा झाली. आणि मग तो ज्ञानोबारायांबरोबरच रेडा घेऊन चालले. त्या चालता चालतात कुठे आले माहिती आहे? आळं बेळं त्या आळ्याला आली. आळ्याला आल्यानंतर त्या रेड्याने आपला देह तिथं ठेवला आणि मग निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज या वैष्णवांनी त्या रेड्याला तिथं काय दिली? समाधी दिली. आता पूर्वी अशी पद्धत होती, एखादं जनावर पुरलं तर त्याच्यावर त्याच्या मुखासारखं एखादा दगड, चेहऱ्यासारखा दगड ठेवायचा आपला तिथं. म्हणजे इथं आता पूर्वी रानात काही लोकांच्या घरी बैल असतात, होतेच. एखादा लाडका बैल गेला तर त्याला रानातच पुरायची. मी काही ठिकाणी असं पाहिले, त्याला रानात त्याची शिंग पण वर काढली होती बरं, असं शिंग. असं ठिकाणी पण मी पाहिलं. आणि काही ठिकाणी दगड पाहिले, काही ठिकाणी दगडाचा पुतळा बसवलेला. आमच्या गावी बेलापूरला घोडा होता, त्याचं नाव होतं लाडक्या. तो घोडा एकादशी करायचा. बेलापूर पंढरपूर दर महिन्यात चालायचा आणि एकादशी करत होता. एकादशी पंढरपुरामध्ये एकदा, त्यावेळेस आम्ही इथल्या वाड्यात राहत होते, गोविंदपुरातल्या वाड्यात. हे त्रिकोणी वाडी ना इथं तुमच्या शेजारीच, म्हणजे आम्ही तुमच्या शेजारची सुद्धा आहे, लक्षात ठेवा. तिथं महाराज राहत होते आणि गोविंदपूर पंढरपुरात 2 एकादशी आल्या. कुठली एकादशी आपली काहीच कळत. बडवे उत्पात सर्व मंडळी महाराज मंडळी महाराजांकडे आली. भागवत महाराज त्यावेळेस होते. भागवत महाराज बेलापूरकडे. महाराज म्हणले, मला काय विचारताय कुठली एकादशी? माझ्या लाडक्या सांगेल म्हणले. त्याला विचारा. 2 एकादशी आल्या. आदल्या एकादशीला त्यापुढे शेंगदाणे ठेवले, पण शेंगदाणे काही खाल्ले, हरभरे खाल्ले बरं. महाराज म्हणले, आज तरी एकादशी नाही, बघू म्हणले उद्याची उद्या. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळी मंडळी आली. मग तर गर्दीच झाली तिथं. घोडा एकादशी सांगणार ना.
आणि ज्यावेळेस त्यापुढे हरभऱ्याची पाठी ठेवली तिने वास नाही घेतला मला. आणि शेंगदाण्याची पाठी ठेवल्याबरोबर शेंगदाणे मटा खाल्ले. महाराज म्हणले आज आपली एकादशी. तेव्हापासून भागवत एकादशी नाव ही परंपरा. ह्या अशा प्रकारच्या आमच्या त्या घोडाई समाधी बेलापूरला आहे आमच्या गावी घोडाई समाधी. तशी त्या रेड्याची समाधी ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. निघून गेले पुढे त्यांचं कार्य जो मार्ग होता त्या तीर्थयात्रा वगैरे केल्या पुढे. कालांतराने समाज होता अज्ञानी लोक त्यांना काय नाही त्याला शेंदूर फासला. नुसता शेंदूरच नाही फासला त्यांना वाटलं हे म्हसोबाच आहे म्हणून रेडे कापायला सुरुवात केली. आला रेडा कापायचा, आला रेडा नवसाचा. ही सत्य घटना आहे बरं का. रेड्या रक्ताची पूर व्हायला लागली. आता ह्याला साक्ष कोणाला आली? आमचे भागवत महाराज बेलापूरकर, माझ्या आधीचे 6वे महाराज. त्यांना स्वप्नामध्ये ज्ञानोबारायांचा दृष्टांत झाला. स्वप्नामध्ये ज्ञानोबारायांचा दृष्टांत झाला आणि सांगितलं की तो रेडा तो वैष्णव आहे की ज्याच्या माझ्या हातस्पर्शाने त्याच्या मुखातून वेद बोलला आणि तो रेडा वैष्णव आहे म्हणले. तो काही म्हसोबा नाही. महाराज तुम्ही तिथं जा आणि ती हत्या बंद करा. महाराजांना ती कृपा लक्षात आल्यानंतर बेलापूरहून महाराज टांगा घेऊन आळ्याला आले आणि महाराजांनी पाहिलं अरे रक्ता मासाचा सडा पडलेला. मग बरोबरच्या सहकार्याकडनं ते सगळं समाधी वगैरे ते सगळं आधी धुवून काढलं, स्वच्छ केलं. आणि महाराजांनी सांगितलं की इथून पुढे इथं एकाही रेड्याची हत्या करायची नाही. का? इथं हा म्हसोबा नाही आहे तर हा ज्ञानोबारायांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्या रेड्याची ही समाधी आहे आणि इथं अखंड नामस्मरण घडलं पाहिजे. मग तिथं अखंड विना उभा केला महाराजांनी आणि त्या वैष्णवाला त्या ठिकाणी पुन्हा उत्थान करण्याचं कार्य. आणि ह्याची साक्ष ज्ञानाई नावाचं जुनं पुस्तक मला मिळालं. त्या पुस्तकामध्ये हा उल्लेखही आहे. आणि आत्ता निवृत्तीबा वक्तेंनी मुक्तेश्वरी नावाचं जे पुस्तक मुक्ताबाईचं काढलेलं आहे ब्रह्मचितकला मुक्ताबाई, त्या पुस्तकात सुद्धा हे उदाहरण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितली साक्ष की रेड्याची हत्या कधी बंद झाली तर महाराजांनी पुन्हा या संप्रदायामध्ये हे कार्य केलं. नाहीतर आज काय अवस्था झाली असती, तिथली वाईट अवस्था झाली असती. म्हणजे जिथं ज्या वैष्णवांना लोकांना कळालं नाही समाजाला की बुवा कशासाठी हे संतांनी हे कार्य केले, हा समाधी दिलेला कोण आहे, म्हसोबा आहे का रेडा आहे. मग ते रेडा म्हणून ते कळालं. मग तिथं आज मंदिर उभा केलं महाराजांनी. पूर्वी लाकडी मंदिर उभा केलं, आता ते संस्थान झालं. तो भागविषय, आपला काही तिथं संबंध नाही. पण योगदानाचं कार्य जर तेच लपलं असतं तर आज अवस्था काय झाली. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये कार्य करणारी महात्मे होऊन गेले. सांगायचं तात्पर्य की अशा वैष्णवांनी फार मोठं कार्य या समाजावरती केलं. स्वतः त्यांनी आपल्या हाताला धरलं आणि त्यांचा उद्धार केला. ही संतांची असणारी भूतदया आहे, संतांची कृपा आहे. म्हणून जशी नाव तरते तसं संत महात्मे तारुण्य येतात आपल्याला. आणि त्यामध्ये या रे लहान थोर याती भलते नारीनं करावाजी चार नलगे चिंता कुणा. तुकाराम 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 तुकाराम